स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय शोधतोस निखिल? त्या जगदीशचं कार्ड शोधतोय दादा. कोण जगदीश? आपला इस्टेट एजंट हो, ज्यानं आपल्याला हे घर मिळवून दिलं. तो त्याचा नंबर तुझ्याकडे लिहिलेला नाहीये? लिहिलेला होता पण सापडत नाहीये. आणि त्याचं कार्ड इथंच कुठेतरी ठेवलं होतं मी. पण आता तुला कशाला हवाय त्याचा नंबर? मला नकोय, अवंतिकेला हवाय. ती स्वतःसाठी घर बघते ना. काय निखिल, हा, मला वाटतं अवंतिकाचा एवढ्यात लग्न करण्याचा विचार दिसत नाही. नसेल. तू तिला विचारलं नाहीस? दादा, मला वाटतं की याबाबतचा निर्णय आपण तिच्यावरच सोपवलेला बरा. अरे पण हे बघा दादा, काय आहे, तिला तिच्या आई वडिलांवर अवलंबून राहायचं नाही. जी परिस्थिती येईल तिचा तिला एकटीनं सामना करायचा आहे. अँड आय डोंट थिंक देर इज एनिथिंग रॉंग इन इट. मला वाटतं की आपण तिला थोडासा वेळ द्यायला हवा दादा. बट निखिल, इट शुड नॉट बी टू लेट. घेऊन जाणार. हे घे, हे घे, हे घे. तिकडे नको, हे घेऊन जा. हे घे तुझ्याकडे. हा, हे घे आणि तिथे जाऊन बस आणि खेळ छानपैकी. व्हेरी गुड. जोशी काका आले होते मामांची चौकशी करायला. मामांचं आणि त्यांचं चांगलं जमलं होतं. आता जोशी काकांना म्हणावं, जा तिकडे आणि त्याच्या घरी जा त्यांना भेटायला. आपल्या मागची कटकट गेली ग. हा आमचा सदा मामा आहे ना, एक नंबरचा गुळू पाडू. एकदा इकडे चिकटला की चिकटला, महिने महिने जात नाही का. तो का सांगतो, माझा भाऊ मामा तर त्या सदा मामाची एक गंमत सांगतो तुम्ही. अरे सदा मामा, तू कसं काय परत आला? अरे मला काय वाटलं अनिताकडे माझा खूप पाहुणचार होईल म्हणून. आपण कसं काय रे, अरे 2 दिवसात कटकट करायला लागली ती. त्या मुलांनी तर भयंकर त्रास दिला मला. फार सतावलं मला, फार सतावलं. मला बरंही वाटत नाहीये रे. चक्करही येतेय, शुगरही वाढलीये. नाही बघ मामा, अरे मला खरंच बरं वाटत नाहीये रे. अशा वेळी मी कुठं जाणार? इंदू असती तर. नाही मामा, अरे मी भोपाळला खरंच जाणार आहे रे. तिकीट सुद्धा काढलंय. फक्त 2 दिवस राहू दे रे.
नाही मामा. राहू दे रे त्यांना. काय? अभि राहू दे ना. सुनबाई, खरंच मोठं मन आहे ग तुझं, खरंच मोठं मन आहे. मी तुम्हा दोघांना काहीही त्रास देणार नाही. नाश्ता झालाय का तुमचा? हो झालाय. मग राहू दे. नाही काय झालंय, डायबेटीस मुळे खूप भूक लागते, पण असू दे, मी करते ना काहीतरी पटकन. मी सामान ठेवून येतो. हा, तू कशाला त्याला राहायला सांगितलं? आता परत याला खायला प्यायला द्या. अरे असं काय करतोस? डायबिटीस म्हटल्यावर त्रास होतो. मी करते काहीतरी त्यांच्यासाठी. काय केलं त्यानं? अबे ये चला 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 चला. ओ बाहेर ते माझ्या सोना. हॅलो. हा आई, तुला एक सांगायचं होतं. काय रे? आज कदाचित आपल्याकडे अवंतिका येणार. कशाला? अगं सहज. ठीक आहे, तुला आवडलेलं दिसत नाहीये. मी नाही नाही तसं नाही, येऊ दे. पण तू तिच्याशी मागच्या वेळेसारखं तर वागणार नाहीस. नाही. मग नक्की घेऊन येऊ तिला मी? हो. थँक्स. थँक्स काय? या तुम्ही दोघं. ठेवतो. बाय. निखिलचं मन नाही मोडवत मला. खरं म्हणजे त्यावेळी मी असं वागायला नको होतं. असं उघड उघड तुटकपणे वागणं चुकीचंच आहे खरं म्हणजे. हे आले वाटतं. शोभना तू? अगं ये नाही, आत ये. तू म्हणजे अगदी कमालच केलीस ग शोभना. धक्का दिलास मला. खरं तर आम्ही इथे येणारच नव्हतो, परस्पर कोल्हापूरला जाणार होतो. पण मग मनात आलं अभि अश्विनीचं घर पाहावं, कनूला भेटावं, मग तुझी भेट होईल. मग म्हटलं तू तर संबंध दिवस घरातच असणार, सो वाय नॉट गिव्ह यू अ सरप्राईज. आणि अमोलकडनं तुझा पत्ता घेतलेलाच होता. फार बरं केलंस. मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. मला वाटलं होतं तू आमच्या या घरात. भावना, आम्ही कॅनडाला गेलो खरं, पण आमचं मन इथेच होतं बघ. सारखी तुमच्या सगळ्यांची आठवण यायची, काळजी वाटायची. मग कधीतरी एकदा ठरवलं मनाशी की असं वास्तवापासून किती दिवस दूर पळणार, परत जाऊ, जे होईल ते होईल. फार बरं केलंस तू, फार बरं केलंस. अगं सगळेच दिवस सारखे नसतात, चांगले दिवस येतीलच पुन्हा. त्याच आशेनं आम्ही परत आलो. बरं, अभिला फोन करू मी? नाही नाही, त्यांना पण सरप्राईज द्यायचं ना आम्हाला. असं होय. हो. बरं. अभिषेक तरी असेलच ना घरी? हो असेल ना. त्याचं अजून तसं काही काम नाही सुरू झालेलं, त्यामुळे. तू येशील आमच्या बरोबर? अगं नाही, आले असते मी, पण निखिलचे काही गेस्ट येणार आहेत आज घरी, त्यामुळे मला थांबायला हवं. पण तू जाऊन ये ना.
मी तुला पत्ता नीट समजावून सांगते, तुला जाता येईल. ओके. अभिजितला खूप आनंद होईल नाही आम्हाला पाहून. हो खरंच. अवंतिका इथे यायच्या आत शोभनाला पाठवायला हवं. हे आजचे दोन्ही फ्लॅट्स एकदम काहीतरीच होते. फारच लहान होते ग. दमले बाबा मी. सकाळी लेक्चर्स उभं राहून द्यायला लागतात म्हणून ऑलरेडी पाय दुखतच असतात आणि त्याच्यात ही पायपीट. मैडम घर लेना इतना आसान नहीं है. इंसान की उम्र निकल जाती है घर ढूंढने में और लेने में. आप तो इतनी कम उम्र में घर ले रही हैं. मी प्रत्येक फ्लॅट मध्ये गेले ना की व्हिज्युअलाइज करायला लागते. ही भिंत इकडे असली तर काय होईल, ही खिडकी इथे मोठी करून घ्यायला पाहिजे, लगेच माझं सुरू होतं. ए तुला तो आशियाना मधला फ्लॅट कसा वाटला अवंतिका? नाही नाही, तो नाहीये चांगला. म्हणजे नुसताच मोठा वगैरे आहे पण काही गंमत नाही. त्याच्यापेक्षा तो शिवलीला मधला आठवतोय तुला? एकदम एकदम कॉम्पॅक्ट होता बघ. शिवलीला म्हणजे तो पॅसेज असा मोठा होता तोच ना? हा तोच. मी काय म्हणतो अवंतिका, समजा तू पॅसेज मध्ये किचन केलंस ना तर किचनच्या जागी तुला एखादी एक्स्ट्रा बेडरूम मिळेल. हे नाही हा, नको मला एक्स्ट्रा बेडरूम. पण किचन कशी एकदम मोकळी ढाकली पाहिजे. तुला असं नाही वाटत मी खूप चिकित्सा करते? नाही, चिकित्सा करायलाच हवी. तुला राहायचंय त्या घरात. बरं चल आता आपण निघू. आज आई भाजणीचं थालीपीठ करणार आहे. कमान. नाही नको नको. अरे तुला आवडतं ना? हो पण भावना मावशींना मी आलेली आवडत नाही त्याचं काय. आणि अरे मला आशूकडे जायचंय. या साईडला आलो होतो तर म्हटलं तिला सरप्राईज विजिट देऊया. कनूला पण भेटून होईल ना. मी जरा कनूसाठी थोडी खरेदी करणार आहे. निघू मी? डोंट माइंड हा निखिल. नॉट एट ऑल. बाय. बाय. चला आम्ही निघतो भावना. सापडेल ना तुला घर? तशी ती जागा फेमस आहे. म्हणजे रिक्षावाल्याला तू सांगितलंस ना तो बरोबर सोडेल तुला तो. मी आलेच ते पण जरा. काय पुढं काय नवीन आहे का आम्हाला? निघतो. बरं पण लवकर ये. तुझ्या आवडीचं जेवण करणार आहे मी. हो हो ओके. आता यांची वाटेत कुठे गाठ पडली नाही म्हणजे मिळवली. अवंतिका आता या वेळेतच येऊन गेली तर बरं होईल. लिफ्ट नाही, 3 मजले चढून जायला लागणार. तर मुलाला भेटायचं तर मजले चढायलाच लागणार. पण इतकं सगळं करून ते घरी असले म्हणजे मिळत. हा मावशी बोल. काय
इथे म्हणजे पुण्यात? नाही नाही, इथे आली नाहीये ती. आम्ही सरप्राईज, मला तर काहीच माहित नाही. आम्ही दोघंही घरात नव्हतो. अच्छा, पण आतापर्यंत मग तुझ्याकडे तरी यायला हवं होतं. कुठे गेली असेल? हॅलो हॅलो अभि, मी अभि बोलते. हा अभि बोल. अभि, मम्मा आल्या पुण्यामध्ये. अगं मला कळलं, मावशीचा फोन आला होता, पण तिथेही गेली नाहीये आणि माझ्याकडे आली नाहीये. गेली कुठे? हो अभि, तू जरा शांतपणे ऐकून घे. मम्मांना ना माइल्ड अटॅक आलाय. काय? पण कुठे आहे ती? व्हेरी शी आहे? हो अरे, काळजी करण्याचं काही कारण नाही. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलंय. पण इज शी ऑल राईट? अरे, काळजी करण्यासारखं काही नाहीये आणि मी आहे ना इथे. तुम्ही फक्त लवकर या. हा या. ओके, आलो. किती उशीर झालाय. शोभना आली नाही अजून. मला त्याचंच आश्चर्य वाटतंय. अगं निदान त्यांनी फोन तरी करायला हवा होता. हो ना. बरं, अभिकडे पोहोचलेलं नाहीये. मला तर फार काळजी वाटायला लागली हो तिची. हो ना. बहुतेक शोभनाचा फोन असा ना. हॅलो, हा बोलतोय. काय? तुला कोणी सांगितलं? म्हणते काय नाही, आम्ही लगेच निघतोय. कोणत्या हॉस्पिटलमध्ये म्हणालास? गुडबागी हॉस्पिटल? हा, ओके ओके. काय झालं? काय झालं? भावाला शांत नाही. शोभनाला माई घालण्यासाठी सुदैवानं अवंतिका करूला भेटायला म्हणून तिथे गेली होती. अभि आणि आशू दोघेही घरात नव्हते, पण तिनं शेजारच्या आणि वॉचमनच्या मदतीनं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आपल्याला लगेच निघायला हवं. चल चल. काय गंमत आहे बघ. माणूस एखाद्या परिस्थितीपासून, एखाद्या माणसापासून पळण्याचा प्रयत्न करतो, पण नियती नेमकी त्या माणसाला त्याच परिस्थितीत, त्याच माणसासमोर आणून उभं करते. खरंय हो. मला वाटलं होतं अवंतीला यायला उशीर होतोय म्हणजे ती आशूकडे जाऊन कनूला भेटून येणार असेल. काय माहित, असं काहीतरी विचित्र घडेल. स्ट्रेंज. त्या लोकांशी आपला अजून संबंध संपत नाही. तेच की, ज्या बाईने अवीला एवढा त्रास दिला त्याच बाईचा जीव अवीमुळेच. नाही, पण मला कौतुक वाटतं, खरंच खूप कौतुक वाटतं अवंतिकाचं. त्या क्षणी तिच्या डोक्यात दुसरा कुठलाही विचार आला नाही. त्या शेजारच्यांना मदतीला घेऊन त्यांना ऍडमिट केलं. इमर्जन्सी इंजेक्शनसाठी 10,000 रुपये हवे होते, ते ATM मधून काढून भरले. ग्रेट. आणि त्या लोकांना वाटत होतं की अवी पैशासाठी, पोटगीसाठी. जाऊ दे ग सोनम. त्यांना कळो न कळो, सगळ्या पापपुण्याचा हिशोब शेवटी तो ठेवतच असतो. आपण फक्त एवढीच प्रार्थना करायची की त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे. शी इज आउट ऑफ डेंजर नाउ. ॲब्सोल्युटली सेटल. डॉक्टर म्हणाले बरं झालं तुम्ही वेळेमध्ये आणलं, म्हणून लगेच उपचार करता आले त्यांच्या. ए अभि, त्यांना मी इथे ऍडमिट केलंय सांगू नकोस. का? नाही, नको, त्यांना नाही आवडणार. अभि पण हे बघ अभि, आणि मी मावशीला फोन केलाय, ते लगेच इथे येत आहे.
मी पण थांबायची गरज आहे का? मी जाऊ का? नाही, मी थांबतो, तुझा मला घरी जायला लागेल रे. यू टेक केअर. अवी, थँक्यू सो मच. अभि, तू जर काय वेळेत आली नसतीस तर टेक केअर. जा आता त्यांच्याजवळ बस.